अंग संगा भक्ताची पंढरी निवासा सखा पांडुरंगा पंढरी निवासा पांडुरंगा पंढरी मागे तू अनेक लोकांच्या भक्ती होण्यासाठी आलास, प्रल्हादासाठी आलास, ध्रुवासाठी आलास, गजेंद्रासाठी सुद्धा आलास. आता माझ्यासाठी यावं लागेल. हो मागे बघुतांचे, मागे बघुतांचे, मागे बघुतांचे हे आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण आली धाड, आली धाड पंढरी सखा नामदेवाने विचारलं, का रे भागवता, मी जो नदीतनं दगड काढला तो परीस आहे, हे तू कसं ओळखणार नदीवर? बरंच केल्या का? मग काय करू? मोठा असतो तो खेळ, त्याच्यापेक्षा जी छोटी गोष्ट असते लोखंडाची, ठोकण्याची, त्याला आपल्या मराठी भाषेत चुका असं म्हणतात. चुका ही भाजी पण लोखंडाचा छोटा तुकडा जो खेड्यासारखा ठोकता येतो, खेड्या एवढा मोठा नाही, त्याला काय म्हणायचं? चुका. आणि आयुष्यामध्ये आपण योग्य करत नाही त्याला काय म्हणायचं? नामदेव महाराज फार सूचक बोलले, भागवता जेवढ्या चुका राहिल्या असतील तेवढ्या घेऊन ये, म्हणजे तुला परीस दाखवा. दगड काढला की त्यातली एक चूक घ्यायची, त्या दगडाला लावायची, म्हणजे परीक्षा. अरे आहे या पठ्याने उरचुंडीवर चुका आणलेल्या आहेत. हे टाळ मृदुंग वाजत वाजत गाजत गाजत हे गर्दी चंद्रभागेमध्ये, इकडं तो भागवत उभा, दोन्ही कान झाकणारी कान टोपली, मध्ये असं मस्त वैष्णवगंध गोरा पान तरतरीत नाकाचा शिडशिडीत भागवत भागवत चालले. पण आता परिस्थिती चांगली होती म्हणून जरीचे कपडे घालून उभा राहिला. आणि नामदेवांच्या अंगावर नेहमीच साधी सुती वस्त्र असायची, मानावरती करवत काठी धोतर पगडी उपकरण. जसे नामदेव पाण्यात उतरले कमरे इतके, ते सुद्धा येणार पाण्यात उतरला कमरे इतका.